आपण सुरुवात कुठली केली होती? जेव्हा आपला क्लास चालू झाला तेव्हा सगळ्यात पहिले मी टॉपिक कुठला घेतला? रजिस्ट्रेशन. आता जसे आपण ह्याच्यामधले एक एक टॉपिक बघितले, थोडा मी ओव्हरव्ह्यू घेतो. ते 22 ते 29 आहेत. ह्यात मी 3 पार्ट पाडले होते. एक रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल 22-24 प्रमाणे, एक्झाम कोण असेल हे पहिले बघितलं. त्यानंतर त्यांची प्रोसिजर 25मध्ये, मग डीम रजिस्ट्रेशन आणि CTP आणि NRTP करता 27मध्ये वेगळी प्रोसिजर होती. याप्रमाणे ते आलं. आणि अमेंडमेंट, सस्पेन्शन, कॅन्सलेशन, रिव्होकेशन हे 28, 29, 30मध्ये. आता याच्यामध्ये काय होतं, जिकडे प्रोसिजर असते तिकडे रूल येतात आणि मग त्या रूलमधनं वेगवेगळे फॉर्म्स येतात. या फॉर्म्समधनं रूल थ्रू प्रोसिजर केली जाते. सेक्शनमध्ये काय असतं, 22, 23, 24 बघितले ज्यावेळेस 22 ते 24 ह्याच्यामध्ये फक्त काय होतं, तरतुदी होत्या, सेक्शन होते, त्यात प्रोव्हिजन होत्या. रजिस्ट्रेशन ज्यांना घ्यायला लागेल त्यांनी प्रोसिजर करण्याकरता सेक्शन 25 पासून पुढे मग रूल आणि फॉर्म त्यातनं आले. रजिस्ट्रेशन घेणं ही एक रिक्वायरमेंट आहे, ती 22-24मधनं येते किंवा मग 25-3मधनं. आता जो व्यक्ती रजिस्ट्रेशन घेतो त्याच्यावरती आता ह्या टेक्निकल प्रोव्हिजन आहेत. याला आपण काय नाव देतो की हे जे पहिले जेवढे सेक्शन आहेत ह्या टेक्निकल प्रोव्हिजन अप टू सेक्शन 30मध्ये. टॅक्स इनवॉइस बनवा, रिटर्न्स करा, हे जे पुढे आहे हे ऑब्लिगेशन आहेत की तुम्ही टॅक्स इनवॉइस बनवलाच पाहिजे आणि रिटर्न फाईल केलाच पाहिजे, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन केले पाहिजे, रिटर्न भरले, पेमेंट केलं पाहिजे, हे त्याला करायचं आहे. पण टेक्निकल प्रोव्हिजन काय सांगतात की ज्या वेळेस जो टॅक्स इनवॉइस बनवला जाईल या टॅक्स इनवॉइसमध्ये आता तुम्ही हे बघाल की टॅक्स इनवॉइस वेळेत बनवला आहे की नाही बनवला, तरतुदीप्रमाणे बनवला की नाही बनवला आहे, त्याचे टॅक्स इनवॉइसचे सेक्शन्स आणि रूल्स फॉलो केलेत की नाही केलेत. आता टॅक्स इनवॉइसच्या सेक्शनमध्ये, रूलमध्ये कुठले फॉर्म येतात का, प्रश्न कळला माझा? काय रूल आहेत त्यामध्ये, रूल 46 to 55 जेवढे रूल आहेत त्यामध्ये कुठले अशी प्रोसिजर ऑनलाईन नाही करायची, ते त्याच्या एक इनवॉइसिंग आणि इनवॉइसिंग, अदरवाईज इनवॉइस बनवायचं. इनवॉइस कधी बनवायचा, त्यात काय कंटेंट असले पाहिजे वगैरे वगैरे, मग सेल्फ इनवॉइस, रिव्हर्स चार्जचा इनवॉइस वगैरे सगळं त्यामध्ये आलं. आता हे जे इनवॉइस बनवले जातात ते ह्याला टॅक्स इनवॉइस कधी येतो, जेव्हा टॅक्सेबल सप्लाय होतो सेक्शन 9 प्रमाणे, आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू डिटरमाइन करण्याकरता सेक्शन 15 आहे. आता जर तुम्ही ऑडिट करायला गेलात तर तुम्हाला व्हॅल्युएशन सेक्शन प्रॉपर पाहिजे. आणि व्हॅल्युएशन हा असा टॉपिक आहे की जेवढे आतापर्यंत तुम्ही बॅच घेतल्या त्यामध्ये कमी लोक होते व्हॅल्युएशनला, किंवा जेव्हा कमी लोक आहेत तेव्हाच तो घेतला मी, की तो रोजच्या कामात लागत नाही. ऑडिट जो करेल त्याला व्हॅल्युएशन हा टॉपिक गरजेचा आहे की प्रॉपर व्हॅल्यू घेतलं की नाही. आणि त्यामध्ये आता काय रूल, जसं ऑनलाईन गेमिंग आहे, कसिनो आहे, याकरता अमेंड होऊन आले. प्लस कॉर्पोरेट गॅरंटी आहे. कॉर्पोरेट गॅरंटी की लोन वगैरे पाहिजे असेल तर लीडर पर्सनला एक कंपनी दुसऱ्या कंपनी करता कॉर्पोरेट गॅरंटी देते, तर मग त्याची व्हॅल्यू आहे, त्याच्यावरती टॅक्स लागेल. मग तुम्हाला कॉर्पोरेट गॅरंटी काय हे बघायला लागेल. तुम्ही ऑडिटला जाल मग तुम्हाला बरेच असे विषय समोर येतील. मग जो इनवॉइस बनला आहे किंवा जी ॲक्टिव्हिटी झाली आहे, बँकेत जे पैसे आलेत त्यातनं नक्की काय घडलं आहे, जे ट्रान्झॅक्शन असेल त्यात काय पैसे आले गेले, जर पैसे आले तर लोनचे आले, पैसे आले तर कॉर्पोरेट गॅरंटी दिली म्हणून पैसे घेतलेत, मग त्याचा GSTच्या लायबिलिटीशी संबंध येतो का, कुठल्या प्रोव्हिजन संबंध येतो का, हे तुम्हाला बघायला लागेल. आता तुम्हाला जेवढे सेक्शन मी सांगितले त्यातून मग तुम्ही विचार कराल की कुठल्या सेक्शनमध्ये हे येतं, कुठल्या रूलमध्ये हे येतं, कुठल्या आधारे इथे त्यांनी एखाद्या कंप्लायन्सेस केलेलं नाही आहे, एखादी प्रोसिजर फॉलो केलेली नाही आहे. जर तुम्ही विसरून गेलात तर मग तुम्हाला कळणार नाही की ऑडिट कसला करतो आहे, काय करतो आहे, किंवा चेकलिस्ट काय
काय चेक करायचं आहे आपल्याला, काय बघायचं आहे. जसं सेक्शन 9 प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होते सेक्शन 15 प्रमाणे. रेट नोटिफाय केला आहे, तो रेट इनवॉइसमध्ये व्हॅल्यू आणखीन रेट नोटिफाईड याप्रमाणे गुड्स कुठला आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचा मग रेट किती आहे, मग व्हॅल्यू डिटरमाइन केली आहे ती सेक्शन 15(1) प्रमाणे केली आहे का रूल 27, 28, 29 प्रमाणे केले आहे का मग त्याच्यामध्ये 5 अशा प्रकारचे गुड सर्व्हिस आहेत की ज्यामध्ये स्पेशल व्हॅल्युएशन मेथड दिली आहे. कुठला होता, करन्सी एक्सचेंज, इन्शुरन्स, त्यानंतर ट्रॅव्हल एजंट. आठवत आहे काय? आता हे आठवत तुम्हाला जर का तुम्ही वरच्यावर बघत राहाल तर तुम्हाला या गोष्टी आठवतील. अदरवाईज तुम्हाला जेव्हा वापरायचं आहे तेव्हा काय आठवणारच नाही. की 15(5) मध्ये त्यांनी नोटिफाय केलं की हे गुड सर्व्हिस असतील तर तुम्ही काय करा, व्हॅल्युएशन त्याप्रमाणे करा. सेकंड हँड गुड्स आहेत, इन्शुरन्स कंपनी आहे, करन्सी आहे, ट्रॅव्हल एजंट आहे, प्लस टोकन कोपन वगैरे आहेत. या 5 केस होत्या. त्या केसमध्ये व्हॅल्यू कशी काढायची हे त्या रूलमध्ये दिलेलं आहे. आता हे इनवॉइस बनले. इनवॉइस बनल्यानंतर मग पुढे GSTR 1, 1A रिटर्न नंतर जाईल आणि त्यानंतर मग याचं जे GSTR 3B पेमेंट आहे मग ह्याच्यामध्ये TDS, TCS म्हणजे पेमेंट ऑफ टॅक्स आहे. आपण त्यात जातो. मग इथे कॅश लेजर, क्रेडिट लेजर, त्यानंतर लायबिलिटी रजिस्टर, हे सगळे कन्सेप्ट तिथं आहेत. आपण सुरुवात जर केली सेक्शन 22 ते 30 मधनं रजिस्ट्रेशन पहिले, तर ज्या वेळेस तुम्ही पुढे टॅक्स इनवॉइसमध्ये जाल तेव्हा पुढे 31 ते 34 अकाउंट रेकॉर्ड्स, 35, 36 आणि रिटर्न्सच्या प्रोव्हिजन ज्या आहेत या आणि पेमेंटपर्यंत गेलो तर मग पुढे 53 पर्यंत. आणि रिफंड जो आहे रिफंड तो 54 ते 58 आहे कंजेम्युलेटर फंडपर्यंत. हे एवढं कोणाकडे, टॅक्सपेअरकडे. आणि ह्यातली महत्त्वाची प्रोव्हिजन काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. सेक्शन 16, 18 मी घेतले, 19 जॉब वर्कचा आहे, पुढे 20, 21 IITचे तो मी घेतला नाही, तो नेहमीच्या कामाचा नाही तो घेत. 16, 17 2 नेहमीचे आहेत ते घेतले. आणि स्पेशल सर्कमस्टन्समध्ये काय करायचं हे 18 मध्ये हे 3 सेक्शन मी घेतले. ITC 16 ते 18 हे मी घेतले. आणखीन काय राहिलं मला सांगा. आता टाईम ऑफ सप्लाय हे कुठल्या वेळी टॅक्स लागतो, म्हणजे सर्व्हिसवरती ॲडव्हान्सवर टॅक्स आहे त्यामुळे मग सेक्शन 12 ते 15 याच्यामध्ये टाईम ऑफ सप्लाय आणि व्हॅल्युएशन येतं. आणि जसं सेक्शन 9चा मी उल्लेख केला त्यात दिलं सप्लायवर टॅक्स लागतो. सप्लायवर टॅक्स लागतो तर एखादं ट्रान्झॅक्शन आहे, किंवा एखादी ॲक्टिव्हिटी आहे ही शेड्यूल 3 प्रमाणे जर सप्लायच नसेल तर टॅक्स येणार नाही. आणि ती ॲक्टिव्हिटी शेड्यूल 3 मध्ये जर येत नसेल तर मग काय बघणार, सप्लाय आहे मग हे बघायचं तो सप्लाय एक्झम्प्ट आहे का टॅक्सेबल आहे, एक्झम्प्ट आहे का टॅक्सेबल आहे. शेड्यूल 3 मध्ये नसेल तर एक्झम्प्ट नसेल तर टॅक्सेबल असेल. आता जर टॅक्सेबल असेल तर टॅक्स कोण भरणार. आता जर तो RCM मध्ये नसेल तर मग तो FCM मध्ये येईल. समजलं नाही. जसं शेड्यूल 3 आपण सुरुवात का केली, शेड्यूल 3 मध्ये 10 एंट्री आहेत, त्या 10 एंट्रीमध्ये ॲक्टिव्हिटी नाही आहे, मग पुढे आलो आपण. आणि जर एक्झम्प्ट आहे ते एक्झम्प्ट नाही आहे तर टॅक्सेबल आहे. आणि टॅक्सेबल जर असेल तर RCM मध्ये परत किती एंट्री आहेत, सर्व्हिसच्या 20 एंट्री आहेत, गुड्सच्या 8-10 एंट्री आहेत, त्यात ते नाही आहे तर मग फॉरवर्ड चार्जमध्ये. ह्या सगळ्यावरती तुमचा कंट्रोल पाहिजे. आणि आपण IGST मधलं काय बघितलं, परत प्लेस ऑफ सप्लाय बघितलं की सप्लाय इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे. हे सेक्शन 7, 8, 9 सप्लाय पाण्यामधलं आहे. मग तेव्हा काय विचार करायचा, हे पण IGST मध्ये होतं. आणि प्लेस ऑफ सप्लाय गुड्स
सेक्शन 10, सर्व्हिसेस सेक्शन 12, हे सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करून आणि सगळ्या प्रोविजन आणि रूल बघून मग तुम्ही ऑडिटमध्ये जाऊ शकता. ऑडिटमध्ये जाण्याकरता तुम्हाला ह्या सगळ्या सेक्शनचा आणि रूलचं एकदम बारकाईने अभ्यास करायला लागेल, तर ऑडिट करता येईल. आणि ज्या प्रकारे आता बदल होत आहेत की जसं GHR 1A मध्ये अमेंडमेंट केली तर 3B मध्ये लायबिलिटी लॉक होणार आहे. सेम ITC पण सगळी ट्रीटमेंट दिली का 3B लॉक होणार आहे. या प्रकारे जर होत असेल तर स्क्रुटिनी पॅरामीटर संपतील. आणि स्क्रुटिनीमध्ये फक्त काय बघायला लागेल की 17.5 मधला जो सप्लाय आहे, ब्लॉक क्रेडिट रूल 42-43 मधला अपॉर्चमेंट ऑफ क्रेडिट, हेच राहील. म्हणजे ते सेक्शन किंवा तो रूल त्याच्यावर तुमची ग्रीप असेल तर ऑडिटमध्ये तुम्ही ते चेक करू शकता. म्हणजे जर एखादा व्यक्ती टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही सप्लाय करत असेल तर त्याचा प्रपोर्शनेट ITC काय होतो, रिव्हर्स होतो. आता पहिल्यांदा कमर्शियल रेंट जे आहे, कमर्शियल जागेचं रेंट आहे, याच्यावरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स नव्हता. आता गव्हर्नमेंटला ह्यातनं काय फायदा मिळतोय, काय मिळणार आहे फायदा. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याची प्रॉपर्टी रेंटवरती एवढी आहे की तो 20 लाखाच्या वरती रेंटिंग इन्कम घेतो कमर्शियलवरती, तर तो रेशन घेईल आणि FCA मध्ये काय करेल, टॅक्स कलेक्ट करेल. पण मॅक्झिमम शॉप कसे आहेत की जिकडे 20 लाखाच्या आतमध्ये रेंट इन्कम होतं कमर्शियल आणि गव्हर्नमेंटला कुठलाही टॅक्स मिळत नाही. आता जर का RCM मध्ये रेंटवरती टॅक्स पे केला तर ITC घेता येईल. पण जिकडे एक्झाम्प्ट आणखीन टॅक्सेबल दोन्ही सप्लाय होत असेल, रूल 42 लागेल. म्हणजे अपॉइंटमेंट होईल ना, म्हणजे काही ITC घेता येणार नाही. म्हणजे यातना जे लोक एक्झाम्प्ट आणखीन टॅक्सेबल दोन्ही सप्लाय करतात त्यामधला गव्हर्नमेंटचा इन्कम होईल की नाही टॅक्सचं, उद्देश हा लॉ मेकरचा. की जिकडे मोठी मोठी शहरं आहेत तिकडे जागेचं भाडं जे आहे हे 2 लाख रुपये, 2 लाख रुपये तर 10 महिन्यामध्ये 20 लाख होतात, तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेतो. पण जिकडे छोटी शहरं आहेत तिकडे भाडं 40-50 हजार आहे, म्हणजे वर्षा किती वेळा 6 लाख, इथला गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत नाही. मग इथे काय करायला सांगितलं त्यांनी की जो त्या दुकानाचा भाडा जो 50 हजार भरतो त्याचा टर्नओव्हर ऑब्वियसली 40 लाखाच्या पुढे जाईल. खरं ग्रोसरी स्टोअर जरी असेल आता तो कंपोजिशनमध्ये टॅक्स भरतो. आता त्याला जे रेंट पे करतोय तू RCM मध्ये टॅक्स भर. आता ग्रोसरी स्टोअरमध्ये एक्झाम सप्लाय टॅक्स दोन्ही होतं. म्हणजे सगळ्या ग्रोसरी स्टोअरला रूल 42 लागणार की नाही लागणार, आलं ना. आता गव्हर्नमेंटला इथे या फक्त एक कमर्शियल प्रॉपर्टीवरती जो व्यापारी ती कमर्शियल प्रॉपर्टी वापरतोय त्यांनी टॅक्स जमा करा हे जर दिलं तर यातनं किती लाखाचा किंवा किती करोडचा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटचा वाढणार आहे तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे एक छोटा बदल जरी केला जातो तरी तो नक्की त्यातनं काय निष्पन्न करायचं आहे. तुम्ही हा जर विचार केला भाई लॉ मेकर डोक्यात काय चाललंय, आता यांनी जो रूल हा 164 आणला आणि त्याचं क्लिअरिफिकेशन आणलं, यातून काय कळतं की इंटेन्शन काय गव्हर्नमेंटचं, म्हणजे जो लॉ बनवला जातो, कायदा बनवला जातो त्यातनं इंटेन्शन काय. जर तुम्हाला तो उद्देश कळला तर तुम्हाला ती तरतूद समजून घेणं सोपं जातं. आणि जेव्हा हे लोकांना कळत नाही तेव्हा ते क्लेरिफिकेशन मागतात, ते क्लेरिफिकेशन द्या की तुमचा उद्देश काय आणि मग तुम्ही ते वाचाल. ते सेक्शन प्लस रूल प्लस क्लेरिफिकेशन, तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आता मी सर्क्युलर काय सगळी डिस्कस नाही केली, तुम्हाला मी एक सर्क्युलर दाखवतो. या सर्क्युलरमधनं बघा तुम्हाला काय लक्षात येतं. एक सर्क्युलर दाखवतो, मी ठेवलं होतं एक खास डिस्कस करण्यासाठी. सर्क्युलर नंबर 171 आहे. 171 क्लेरिफिकेशन ऑन व्हेरियस इश्यूज रिलेटिंग टू काय ॲप्लिकेबिलिटी ऑफ डिमांड अँड पेनल्टी प्रोव्हिजन अंडर द CGST ॲक्ट इन रिस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग फेक इन्व्हॉइसेस. फेक इन्व्हॉइस ही आता कॉमन बात झाली. जिकडे टॅक्स इव्हेजन ज्यांना करायचं आहे ते फेक इन्व्हॉइस इश्यू करतात. आता फेक इन्व्हॉइस कशा प्रकारे इश्यू केलं बघा. इन केस इश्यू काय बघा, इन केस वेअर अ रजिस्टर्ड पर्सन ए जो आहे
हॅज इश्यूड टॅक्स इनवॉइस टू अनदर रजिस्टर्ड पर्सन, एनी बीला इश्यू केला, दोघंही काय रजिस्टर्ड पर्सन आहेत, विदाउट एनी अंडरलाईंग सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ. बिग इनवॉइसचा अर्थच हा आहे की गुड सर्व्हिस न देता इनवॉइस बनवलं आहे. हे सप्लायर आहे, या केसमध्ये बी रिसिपिएंट आहे पण ॲक्च्युली गुड सर्व्हिस रिसीव्ह नाही केले. वेदर सच ट्रान्झॅक्शन विल बी कवर्ड ॲज सप्लाय अंडर सेक्शन 7 ऑफ CGST ॲक्ट. हे ट्रान्झॅक्शन फक्त कागदोपत्री आहे, ॲक्च्युअलमध्ये गुड सर्व्हिस दिलाच नाही आहे, तर हे सप्लायमध्ये येईल का? वेदर एनी डिमांड आणि रिकव्हरी कॅन बी मेड फ्रॉम ए कडनं डिमांड रिकव्हरी करता येईल का इन रिस्पेक्ट ऑफ द सेट ट्रान्झॅक्शन. आणि मग सेक्शन 73 किंवा 74 नुसार ऑल्सो वेदर एनी पेनल प्रोव्हिजन बी टेकन अगेन्स्ट ए वरती काय कारवाई करता येईल हे इथे विचारलं आहे. याचा तरी काय दिलं गेलं, सिन्स देअर इज ओनली बीइंग अन इश्युअन्स ऑफ टॅक्स इनवॉइस बाय द रजिस्टर्ड पर्सन A to रजिस्टर्ड पर्सन B विदाउट अंडरलाईंग सप्लाय ऑफ द गुड्स. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे डज नॉट सॅटिस्फाय द क्रायटेरिया ऑफ सप्लाय, म्हणजे इथे सेल ट्रान्सफर त्यांनी म्हणतात सचॅज त्या ॲक्टिव्हिटी झाल्याच नाही. सप्लाय इन्क्लूड त्यांनी जे सांगितलेलं आहे ते झालंच नाही, तर इथे देर इज नो सप्लाय बाय A to B इन रिस्पेक्ट ऑफ सच टॅक्स इनवॉइस इन टर्म्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 7 ऑफ CGST ॲक्ट. त्यामुळे नो टॅक्स लायबिलिटी अरायजेस, एची कुठे टॅक्स लायबिलिटी येतच नाही फॉर द सेट ट्रान्झॅक्शन. आणि मग अकॉर्डिंगली याची कुठे लायबिलिटी जर येत नसेल तर नो डिमांड अँड रिकव्हरी इज रिक्वायर्ड टू बी मेड अगेन्स्ट ए. जर लायबिलिटीज नव्हती, एक तर शॉर्ट पेड नॉट पेड किंवा ITC इरेज द्या चुकीच्या पद्धतीने अवेल किंवा युटिलाइज केला किंवा इरेजने रिफंड घेतला, या केसमध्ये असेल तर आपण सेक्शन 74 मध्ये जाऊ शकतो. इथे नो टॅक्स लायबिलिटी, नो डिमांड अँड रिकव्हरी रिक्वायर्ड टू बी मेड अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 73-74 ऑफ द CGST ॲक्ट इन रिस्पेक्ट ऑफ द सेम. Besides, no penal action under the provision of section 73-74 नुसार is required to be taken against A in respect of the said transaction. The RPA shall however be liable for penal action. कुठले होईल 122(1) मध्ये क्लॉज 2 जो आहे, जिकडे टॅक्स इनवॉइस इश्यू केला विदाउट ॲक्च्युअल सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस, यानुसार त्याला पेनल्टी लावली जाऊ शकते. म्हणजे 10,000 CGST, 10,000 AGST. ए हा सप्लायर आहे, हा सप्लाय करत नाही गुड सर्व्हिसेस दोन्ही. रेसिपिएंट बी आहे. डिमांड रिकव्हरी 73-74 कॅनॉट बी इनिशिएटेड कारण तो सप्लायच नाही आहे. पेनल्टी रिव्हिएबल काय होईल 122(1) मध्ये, दॅट इज इनवॉइस डिफॉल्ट इक्वल्स टू 100% ऑफ टॅक्स इनवॉल्ड और 10,000 विच एव्हर इज हायर. हीच पेनल्टी लावली जाऊ शकते. एवढं क्लिअर आहे. आता ए ते झालं. आता RPA हॅज इश्यू टॅक्स इनवॉइस टू अनदर RPB विदाउट एनी अंडरलाईंग सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ. आता बीच्या बाजूला काय होईल, बी अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन द बेसिस ऑफ सेट टॅक्स इनवॉइस. बी फर्दर इश्यूज इनवॉइस अलॉंग विथ अंडरलाईंग सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ टू इच बायर अँड युटिलायझेस ITC. त्यांनी जो सप्लाय केला आहे त्यांनी फेक इनवॉइस घेतला आहे आणि जो आउटवर्ड सप्लाय केला आहे त्यातून जो टॅक्स कलेक्ट केला आहे तो पे करण्याकरता त्यांनी हा फेक इनवॉइसचा ITC युटिलाइज केला. अवेल्ड ऑन द बेसिस ऑफ द अबोव मेन्शन इनवॉइसेस इश्यूड बाय ए कडून जो त्यांनी फेक इनवॉइस घेतला तो त्यांनी ITC युटिलाइज करण्याचा वापरला फॉर पेमेंट ऑफ हिज टॅक्स लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ हिज सेड आउटवर्ड सप्लाय. आता पुढे प्रश्न काय आहेत ना, वेदर बी जो आहे will be liable for the demand and recovery of the ITC along with penal action under the provision of section 73-74 or any other provision of the CGST Act. आता बी जो आहे, बीनी हॅज अवेल अँड युटिलाइज fraudulent ITC म्हणजे गुड सर्व्हिस रिसीव्ह न करता त्याने ITC अवेल केला ऑन द बेसिस ऑफ द सेट टॅक्स इनवॉइस विदाउट रिसिव्हिंग द गुड्स सर्व्हिसेस आर बोथ इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन ITC मधला 16(2)(b) प्रमाणे ही शॅल बी लायबल फॉर डिमांड अँड रिकव्हरी. ही त्यांनी ITC तरतूद फॉलो न करता ITC घेतलाय म्हणजे फ्रॉड्युलंटली घेतलाय.
provision of section 74 of the CGST Act along with applicable interest under provision of section 50 of the said act. Further as per provision of section 75(13) काय सांगतो की एका कारणाकरता 2 पेनल्टी लावल्या जाऊ शकत नाही. काहीतरी केलं किंवा केलं नाही याच्याकरता जर का 2 दिशेमध्ये पेनल्टी असतील तर 2 लावल्या जाऊ शकत नाही, एकच लावली जाऊ शकते. No penalty for the same act, that is for the said fraudulent availment of utilization of ITC, can be imposed on B under any other provision of CGST Act including 122. तुम्ही 74 लावा किंवा 122 लावा, दोन्हीकडे तरतूद आहे, दोन्ही लावले जाऊ शकत नाही. बघा परत रिसिपेंट बी आहे, त्यांनी सप्लाय घेतला ए कडनं, इनवॉइस रिसिव्ह केला पण ITC अवेल केला, युटिलाइज केला लायबिलिटी पे करण्याकरता. सप्लाय घेतलेला नाही गुड सर्व्हिस दोन्हीचा. या केसमध्ये बी वरती काय कारवाई होईल? एकतर डिमांडेड रिकव्हरी 73-74 नुसार कॅन बी इनिशिएटेड, आणि दुसरं पेनल्टी जर त्याची तरतूद इनिशिएट तुम्ही केली असेल तर मग 122(1) मध्ये होणार नाही असं सांगितलं आहे. कुठे? 75(13) मध्ये 2 पेनल्टी लावल्या जाऊ शकत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? आता आणखीन पुढे दिलं, तिसरा इश्यू विचारला. RPA has issued tax invoice to another RPB without any underlying supply, goods, services or both. B avails ITC on the basis of the said tax invoice and further passes on the said ITC. तोच ITC पुढे पास ऑन करतो कोणाला? RPC ला. म्हणजे हे एक चेन आहे. ए बीला देईल, बी पुढे सीला देईल बाय इश्युइंग इनवॉइसेस विदाउट अंडरलाइंग सप्लाय ऑफ गुड्स, सर्व्हिसेस और बोथ, whether B will be liable for the demand and recovery and penal action under the provision of section 73, 74 or other provision. In this case, ITC availed by B in his electronic credit ledger on the basis of tax invoice issued by A without actual receipt of good service both has been utilized by B for passing of ITC by issuing tax invoice to C without any underlying supply of the goods, services or both, as there was no supply of goods, services or both by B. B ने ॲक्च्युअली सप्लाय केलेलं नाही टू सी. दुसऱ्या केसमध्ये काय होतं? बी ह्या केसमध्ये काय होतं की दुसरा कुठला तरी सप्लाय करतोय, त्याच्याकरता एक कडून घेतलेला ITC अवेल केला आहे, तो त्यांनी सेटअप करायला वापरला आहे. इथे तसं नाही. तिसऱ्या केसमध्ये, तिसरी केस थोडी वेगळ्या प्रकारची आहे. The ITC availed by B in electronic credit ledger on the basis of tax invoice issued by A without actual receipt of goods, services or both is ineligible in terms of 16(2)(b) of the CGST Act. In this case, there was no supply of goods, services or both B to C in respect of the said transaction, and also no tax was required to be paid in respect of said transaction. इथे काय म्हटलं? said transaction. Therefore, in these specific cases, no demand and recovery of ITC wrongly fraudulent availed by B. In such cases, or tax liability in respect of the said outward transaction by B to C is required to be made from B under the provision of section 73, 74 of the CGST Act. However, in such cases, B shall be liable for penal action both 122(1) clause 2 and 122(1) clause 7 of the CGST Act for issuing invoices without any actual supply of goods आणि ITC युटिलाइज केला विदाउट ॲक्च्युअल रिसिप्ट ऑफ गुड्स. हे दोन्ही केलं. म्हणजे इथे काय होतं बघा, एनी काय केलं? ए वरती सेक्शन 73, 74 कॅनॉट बी इनिशियलाइज, पेनल्टी रिव्हिएबल कुठे दिलं आहे? इनवॉइस डिफॉल्ट. आणि हे ए वरती फेक इनवॉइस इश्यू केला. बीनी काय केलं? इनवॉइस रिसिव्ह केला फ्रॉम ए, ITC अवेल केला आणि तोच पुढे काय करतो? पुढे फेक इनवॉइस इश्यू सीला करतो. मग या केसमध्ये 73 और कॅनॉट बी इनिशिएटेड 2 times पेनल्टी लेव्हिएबल. एक पेनल्टी काय? जो सप्लाय घेतलाच नाही, इनवॉइस डिफॉल्ट, आणि पुढे ITC डिफॉल्ट. आणि सीच्या केसमध्ये पेनल्टी अंडर सेक्शन 73 इनिशिएटेड, नो पेनल्टी लेव्हिएबल 122(1), इनवॉइस रिसिव्ड फ्रॉम बी, ITC अवेल युटिलाइज. आता हे जे तुम्ही सर्क्युलर बघाल, यूट्यूबला टाकाल, याच्यावरती पण अनेकांनी व्ह्यूज दिले. हे सर्क्युलर त्यांना योग्य वाटतं, अयोग्य वाटतं. शेवटी प्रत्येक माणसाचे विचार, त्याचे व्ह्यू आहे.
क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे, पण हे पण क्लिअरिफिकेशन अनेकांना पटलेलं नाही. आता हे क्लिअरिफिकेशन दिलं तर लोक काय म्हणतात, तेव्हा हा व्ह्यू डिपार्टमेंटचा आहे, म्हणजे याप्रमाणे आपण आपलं काम केलं म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे शोकॉज येणार नाही आणि आपल्याला कुठलाही टॅक्स देणं लागणार नाही. म्हणजे सर्क्युलर हे लॉ नाही आहे. सर्क्युलरमध्ये हा व्ह्यू दिला आहे, गव्हर्नमेंटचा व्ह्यू काय, सेक्शन काय सांगतो, रूल काय सांगतो, संबंधित प्रोव्हिजन वेगवेगळ्या सेक्शनला काय सांगतात, यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे, लॉ मेकरला काय म्हणायचं आहे, हे क्लिअरिफिकेशन आलं तर हा अर्थ जर लागत नसेल तर ह्या सर्क्युलरला चॅलेंज होऊ शकतं. सेक्शनला चॅलेंज नाही, रूलला चॅलेंज नाही, ते दिलेलं आहे. सेक्शनमध्ये प्रोव्हिजन आहे, रूल बनवता येईल, रूल बनवला, रूलमध्ये प्रोसिजर दिली, रूलमधली प्रोसिजर ॲज पर प्रोव्हिजन आहे, त्याप्रमाणे टॅक्सपेअर काम करतोय तो ओके. पण जर अशा प्रकारे सर्क्युलर आलं, जे सर्क्युलर मूळ तरतुदीला छेद देणारं असेल आणि तसं जर सिद्ध करू शकला टॅक्सपेअर, तर मग हे सर्क्युलर चुकीच्या प्रकारे ड्राफ्ट केलं, बनवलं असा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जेवढा अभ्यास करत राहिला विथ सर्क्युलर, हा खूप वेळ जातो. तर हे मला समजून घ्यायला, बनवायला हे 4-5 करा. आणि वेगवेगळ्या लोकांनी काय काय व्ह्यू दिले यूट्यूबला मी ऐकतो, त्यातून मला काय समजलं ह्याच्यामधनं त्या प्रकारे मी पण चार्ट बनवतो आणि मग चार्ट बनवून मग मी ते एक्सप्लेन करतो. माझं काम उद्देश काय की एक बेसिक बॅकग्राऊंड कवर क्लिअर करणं. आता ह्यातून तुम्ही ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत असाल त्याचा व्ह्यू काय, तो काय म्हणत असेल, त्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करायची आहे. तुम्ही एवढं बघू शकता किंवा सेक्शन काय म्हणतो, रूल काय म्हणतो, कुठे सर्क्युलर आलं आहे ते काय म्हणतं, म्हणजे आपण योग्य दिशेने कारवाई करतोय का, म्हणजे इथे डिपार्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कायद्याप्रमाणे काम चाललं आहे का, किंवा कुठे काहीतरी चुकीचं झाल्यामुळे आपल्याला तिथनं सेटबॅक येऊ शकतो. होते बऱ्याच वेळा असं की डिपार्टमेंट चुकीच्या प्रकारे कारवाई करत असतो. तर तुम्हाला ह्यातनं शिकायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे अशा प्रकारचे सेक्शन, रूल आणि सर्क्युलरचे वेगवेगळ्या लोकांचे ओपिनियन असतात, ते जर का तुम्ही असे ऐकत राहिला, बघत राहिला, तर तुमच्यामध्ये काय तुम्हाला एक बौद्धिक खाद्य मिळतं आणि त्यातून तुम्हाला इंटरप्रेट करणं कुठलेही सेक्शन, रूल आणि सर्क्युलर हे तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये काय व्हाल, एकदम यूज टू व्हाल. एक प्रकारचा एक कौशल्य विकास आहे किंवा हे कळलं कशा प्रकारे करायचं समजून घ्यायचं आहे. आता एक यूट्यूबर आहे, त्यांच्याकडे ते काय करतात, असं काही नवीन आलं ना तर त्यांच्याकडे असे 4-5 लोक आहेत, त्यांना ऑनलाईन बोलवतात आणि त्यांना सांगतात की बा हा विषय डिस्कस करायचा आहे, हा सेक्शन डिस्कस करायचा आहे, आणि ते इकडनं समोर मांडतात आणि विचारतात समोरच्या लोकांना, अरे मोहनजी आप क्या बोल रहे हो, आपका क्या ओपिनियन है इसके बारे में. मग तो एक इनपुट देतो. असे 4-5 लोकांचे इनपुट घेऊन मग ते इंटरप्रिटेशन करतात. आता हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला पण ते इनपुट मिळतात की नक्की विचार कसा करायचा, कशा प्रकारे घ्यायचं. आता हा सेक्शन 128 जो बघितला, यात त्यांनी असे व्ह्यू दिले होते त्यांच्या अनुभवाप्रमाणे. वेअर एनी अमाऊंट टॅक्स इज पेएबल बाय अ पर्सन. म्हणजे इथे हा विवर कसा करताय, 128 हे मध्ये विवर कशा करताय, तर वेवर ऑफ इंटरेस्ट आणि पेनल्टी. म्हणजे ही जी 3 वर्ष आहेत, 17, 18, 18, 19, 19, 20, याच्यामध्ये शो कॉज दिले, ऑर्डर इश्यू झाले आणि त्याच्या संदर्भामध्ये तिसरी ABC प्रमाणे एमध्ये शो कॉज आहे, बीमध्ये ऑर्डर इश्यू झाले आणि सीमध्ये पुढे अपील प्रकरण चालू आहे पुढे. याच्यामध्ये तुम्ही सगळं जे आहे ते थांबवा, टॅक्स भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ करतो, असं या प्रकारचे यांनी व्यवहार काढला. ह्या व्यवहारमध्ये टॅक्स इज पेएबल बाय अ पर्सन आहे, टॅक्स इज पेएबल बाय अ पर्सन दिलं आहे. म्हणजे इथे शोकॉजमध्ये, ऑर्डरमध्ये जे डिमांड रेज केलं टॅक्सवरती, याच्यामध्ये टॅक्स पेएबल असला पाहिजे तर इंटरेस्ट किंवा पेनल्टी माफ होईल. समजलं ना काय.
आता ह्याच्यामध्ये अनेक लोकांचा प्रॉब्लेम कसा होतो, म्हणजे टॅक्स पेबल कशामुळे आहे कळतं. समजा ऑडिट झालं, ऑडिटमध्ये कळलं की ह्या प्रकरणामध्ये त्यांनी फाइंडिंग्स काढल्या की इथे टॅक्स पेबल आहे. आता जर टॅक्स पेअर शहाणा असेल तर तो काय करेल, इमिजिएटली टॅक्स भरणं करून घेईल. पण नोटीस आली तर आपण इंटरेस्ट पेनल्टी देऊ. अनेकांना काय झालं, अशा प्रकारे टॅक्स पेबल होता त्यांनी भरला आणि त्यांना आता शोकॉज किंवा ऑर्डर गेली आहे ती इंटरेस्ट पेनल्टी. आता ह्याप्रमाणे टॅक्स इज पेएबल वेअर एनी अमाऊंट ऑफ टॅक्स इज पेएबल चार्जेबल विथ टॅक्स इन अकॉर्डन्स विथ ती शोकॉज किंवा ऑर्डरमध्ये आहे का, तर त्यांचं नाही आहे. मग त्यांना रिलीफ मिळेल की नाही मिळेल, किंवा ज्यांनी शोकॉज किंवा नोटीस गेले याचा टॅक्स हा सेक्शन इनिशिएट होण्यापूर्वी भरून ठेवला आहे, हा सेक्शनच नव्हता तेव्हा टॅक्स त्यांनी भरला आहे, त्यांना रिलीफ मिळेल का. हे सगळे विषय जे आहेत सेक्शन वाचला, त्यातलं शब्द वाचले, वाक्य वाचले तर आपण इंटरप्रेट काय करतो. पण हे काय सांगतं, हे सगळं दिलं आहे नाही. ह्यात त्यांनी काय केलं आहे, मी काल सांगितलं आहे की ॲप्लिकेशन फायलिंगसाठी त्यांचं क्लेरिफिकेशन काय हे 3.1मध्ये. मी पहिले हे बघा 15 पानं आहेत, 15 पानं त्यांनी कशी आलेली आहेत, त्यात काय काय दिलं आहे हे पहिले मी थोडं ऑब्झर्व केलं. मग 3.2मध्ये ते पेमेंट ऑफ टॅक्सबद्दल सांगतात. मग पुढे 3.3मध्ये प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन आणि इश्युअन्स ऑफ ऑर्डरबद्दल सांगतात. आणि मग अपील अगेन्स्ट ऑर्डर इश्यूड अंडर रूल 164, म्हणजे ॲप्लिकेशन केलं की मला तुम्ही इंटरेस्ट पेनल्टीचा वेवर ऑफ द्या, पण मी इलिजिबल नसेल तर नाही होणार ना, मग ते रिजेक्ट होईल. तर त्याच्या अगेन्स्ट अपील होऊ शकतं का, मग त्याविषयी दिलं आहे. आणि जर ह्याच्यामध्ये जायचं आहे, या 128A मध्ये जर का वेवर घ्यायचं आहे तर त्यासाठी जे नोटीस जे काय कारवाई चालू आहे, अपील केलं आहे, रिट पिटिशन दाखल केलं आहे, हे सगळं विड्रॉ करायला पाहिजे. ते विड्रॉ केल्याशिवाय याच्यामध्ये जाताच येत नाही. मग ते विड्रॉ केलं आहे, मग त्याचं काय होईल हे सगळं रूलमध्ये दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे हे सगळं त्याचं क्लेरिफिकेशन आहे, हे दिलं आहे. म्हणजे मी सेक्शन वाचला, रूल वाचला, क्लेरिफिकेशन वाचलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी खाली दिलं आहे इथे की वेदर द बेनिफिट ऑफ प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 128A विल बी ॲप्लिकेबल टू टॅक्सपेअर हू हॅव पेड द टॅक्स कंपोनंट. काय म्हटलं, फक्त टॅक्स कंपोनंट इन फुल बिफोर द डेट ऑन विच द सेड सेक्शन हॅज बीन कम इन टू इफेक्ट. सेक्शन येण्यापूर्वीच त्यांनी जर का ते ह्याच्यावरती काय त्यांनी दिलं की ते पण इलिजिबल राहतील. जी स्पेसिफाईड डेट आहे 31 मार्चला त्या आत पेमेंट कधी करायचं दिलं आहे, आत पेमेंट केलं ना त्यांनी. हा सेक्शन अगोदर नव्हता, पण आता अस्तित्वात जेव्हा आला आहे तेव्हा नोटिफाईड डेटच्या अगोदर पेमेंट केलं आहे, ते इलिजिबल राहतील. ठीक आहे. दुसरं, ती अमाऊंट दुसऱ्याकडनं केली आहे, रिकव्हरी केली आहे, अमाऊंट मिळालं ना गव्हर्नमेंटला. जर टॅक्स कंपोनंट मिळालं आहे, इंटरेस्ट पेनल्टी नाही घेतलं, इलिजिबल राहतील. पण ज्यांनी कोणी रिकव्हरीमधनं टॅक्स, इंटरेस्ट पेनल्टी सगळं पे केलं आहे, त्यांचं झालेलं जमा, आता त्यांना काय रिफंड मिळणार नाही, त्यांना काय फायदा मिळणार नाही. तसंच whether the benefit provided under section 128A will be applicable in cases where जिथे the tax dues has already been paid आणि notice or demand order section 73 मध्ये only pertains to interest आणि penalty. आता बघा काय सेक्शन वाटलं तर हे कळत नाही. सेक्शन काय म्हणतो की जी शोकॉज आहे किंवा ऑर्डर आहे याच्यामध्ये टॅक्स कंपोनंट टॅक्स पेएबल आहे, टॅक्स पेएबल ॲक्च्युली होता पण तो पे केला आहे. वेअर द टॅक्स ड्यूज हॅज ऑलरेडी बीन पेड अँड द नोटीस ऑर डिमांड ऑर्डर अंडर सेक्शन 73 ओनली pertains to interest. आता where the tax dues has already been paid and the notice or demand orders under section 73 only pertains to interest आणि penalty involved, the same shall be considered availing benefit. आता हे कोणाचा व्ह्यू आहे, हा सरकारचा दृष्टिकोन आहे. सर्क्युलर त्यांनी काढले की आम्ही देऊ त्यांना पेवर, म्हणजे ऑर्डरमध्ये फक्त इंटरेस्ट आणि पेनल्टी आहे. टॅक्स पे केला आहे त्यांनी, पण टॅक्सचा इंटरेस्ट पे नाही केला आहे, पेनल्टी पे नाही केली आहे, त्यांना हा वेवर मिळेल.
सेक्शन वाचल्यावर तर हे क्लिअर होत नाही ना इकडे. आता ज्यावेळेस टॅक्सपेअरचा बेनिफिट आहे तेव्हा तो अपील नाही करत. ह्यात कुठं दिलं तुम्ही दिलंच नाही ना याच्यामध्ये. असं तुम्ही कसं काय सगळं सांगू शकता. पण हेच टॅक्सपेअरला नुकसान असेल मग तो नियमावरती बोट ठेवतो. तरतूद कुठे अशी तुम्ही कुठल्या बेसिसवरती बोलता हे होऊच शकत नाही. आणि मग कोर्ट तेच बघता की तरतूद तुम्ही काय केले ह्याच्यामध्ये. हे नाही आहे, तुम्ही नाही मागू शकत, तुम्ही हा टॅक्स नाही घेऊ शकत, हा घेणं इलिगल आहे. पण बेनिफिटला काय नसतं इलिगल बेनिफिट पाहिजे तर घ्या. म्हणजे इथे इंटेन्शन काय सरकारचं की ज्यांना ज्यांना टॅक्स देणं होतं त्यांनी टॅक्स द्यावा, इंटरेस्ट पेनल्टी माफ आहे. मग ह्यांनी तर लगेच कळल्या टॅक्स दिला आहे, मग त्यांचा बेनिफिट सरकार हिरावून घेऊ इच्छित नाही. इथे इंटेन्शन हा आहे, तुम्ही दिला टॅक्स वेळेत दिला, आम्ही ऑफर देण्यापूर्वीच दिला आहे, इंटरेस्ट पेनल्टी माफ तुमची. याच्यामधला इंटेन्शन तो आहे. आता जर या प्रकारे तिन्ही वाचलं सेक्शन, रूल आणि सर्क्युलर तर जास्त क्लिअरिटी येते. आणि मग व्ह्यू कळतो की लॉ मेकरचा व्ह्यू काय किंवा सरकारचा व्ह्यू काय ही प्रोव्हिजन बनवण्यामागचा. मी तुम्हाला ओव्हरऑल समजून सांगण्याचा प्रयत्न काय केला की इंटरप्रिटेशन कसं करायचं. बाकी तुम्ही जे फील्डवरती काम करत असाल ते तुम्ही तुमच्या प्रकारे कराल. त्यात तुम्हाला लिबर्टी आहे कशा प्रकारे काम करायचं. ठीक आहे, मी एक ओव्हरव्ह्यू घेतला. थांबू इथे.